श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत शारदीय नवरात्रोत्सवाला काल उत्साहात प्रारंभ, देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्था IIM मुंबईचं केंद्र आता पुण्यात सुरू, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ब्राह्मोद्योग स्टार्टअप कॉन्क्लेव्हचं आयोजन, जागतिक पर्यटन दिवसानिमित्त परभन्ना फाउंडेशनच्या वतीनं आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचं आयोजन, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं डबल डेकर बस सेवा सुरू होणार आणि गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे संयुक्तपणे स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराचं वितरण. आदिशक्तीचा उत्सव असणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला काल अतिशय भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात प्रारंभ झाला. विविध मंदिरांमध्ये सकाळीच पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. या उत्सवाच्या निमित्तानं शहरातील तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, श्री भवानी देवी, चतुश्रृंगी देवी, सारसबागेसमोरील महालक्ष्मी आणि दापोडीच्या फिरंगाई देवी मंदिरांसह शहरातील सर्व लहान मोठ्या देवीच्या मंदिरांमधून आकर्षक रंगरंगोटी, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठीही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. 9 दिवसांच्या या उत्सव काळात पूजा, अभिषेक यासारख्या धार्मिक कार्यक्रमांसह भजन, भोंडला, सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, कन्यापूजन यांसारख्या सामाजिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरला पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशा ड्रोन शोचं आयोजन केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे सप महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं. ज्योतीने तेजाची आरती या ड्रोन शोद्वारे पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 3D स्वरूपातील या ड्रोन शोमध्ये मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूचं दर्शनही पुणेकरांना घडलं. तसंच पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताचा संकल्पही याद्वारे अनुभवता आला. हजारो ड्रोन्सच्या माध्यमातून मोदींना पुणेकरांच्या वतीनं शुभेच्छा देणारा, डोळ्यांचे पारणे फेडणारा अनोखा कार्यक्रम यावेळी सादर झाला. ड्रोन शो पाहण्यासाठी पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात नवं शैक्षणिक द्वार खुलं होणार आहे. देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IIM मुंबईचं केंद्र आता पुण्यात सुरू होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या डीन कमिटी आणि त्यानंतर अकॅडमिक काउन्सिलनं मान्यता दिल्यानं हा निर्णय अधिकृत झाला आहे. पुणे केंद्राची स्थापना ही केवळ पुण्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक परंपरेतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे, असं मत यावेळी बोलताना मोहोळ यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याचं केंद्र पुण्यात होणं ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच एक समाधानाची, आनंदाची बाब आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो. खरं तर पुणे हे आपलं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी मानली जाते आणि अशा पुण्याच्या या वैभवांमध्ये, शिक्षणाच्या या विश्वामध्ये आणखी एक मानाचा तुरा आता रोवला जाणार आणि तो म्हणजे पुण्यात आता मुंबईच्या IIMचं केंद्र सुरू होत आहे. IIM कॅम्पस आपलं सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्याच्या या शैक्षणिक विश्वाची एक दिशाच बदलून जाईल. स्टार्टअप असेल, उद्योजकता असेल, या सगळ्यांसाठीचं एक शक्तिशाली केंद्र म्हणून हे पुण्यातलं कॅम्पस काम करेल. पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ब्राह्मोद्योग स्टार्टअप कॉन्क्लेव्हचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. भारत देश आर्थिक महासत्तेच्या मार्गावर प्रगती करत असताना ब्राह्मण समाजानंही उद्योजकतेचा मार्ग स्वीकारून राष्ट्र विकासात योगदान द्यावं, असं मत विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. पुढील 10 वर्षात ब्राह्मण समाजातून 1 लाख उद्योजक घडवण्याचा संकल्प असल्याचं महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, ब्राह्मण तरुणांना उद्योजक बनवण्याकरता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या एंटरप्रेन्योर्स डेव्हलपमेंट सेलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत.
आजच्याही दुसरा कॉन्क्लेव्ह आहे. प्रत्येक कॉन्क्लेव्हमधून 100 मुलांना आम्ही उद्योजक बनवण्याची प्रयास करत आहोत. येणाऱ्या 10 वर्षामध्ये 1 लाख ब्राह्मण तरुणांना उद्योजक बनवण्याचे महासंघाच्या संकल्पना असून त्या माध्यमातून आपण उद्योगाला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सपोर्ट्स महासंघाच्या वतीने प्रोव्हाइड केले जात आहे. जागतिक पर्यटन दिवसानिमित्त परभन्ना फाउंडेशन, पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळ आणि धोंडूबाजी चव्हाण प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे 4थ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचं आयोजन केलं आहे. येत्या 27 आणि 28 सप्टेंबरला वरसगाव पानशेत इथं हा लघुपट महोत्सव होत आहे, अशी माहिती परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश चप्पलवार यांनी नुकतीच पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, यासाठी भारतातून 17 राज्यांमधून जवळजवळ 60च्या वरती अधिक लघुपट तसेच माहितीपट आलेले आहेत आणि 3 इंटरनॅशनल कंट्रीज मधून सुद्धा याला सहभाग मिळालेला आहे. तर यावर्षीचा कार्यक्रम हा 2 दिवसामध्ये 27 आणि 28 तारखेला याच्यामध्ये ज्युरीनी निवड केलेल्या ज्या फिल्म्स आहेत तर त्याचा 2 दिवस स्क्रीनिंग सुद्धा होणार आहे आणि पर्यटनाला, लोकल पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर लोकांमार्फत यांना पुरस्कार पण वितरित केले जातील आणि या क्षेत्राबद्दल युवकांना आकर्षित करण्यासाठी या क्षेत्रासंदर्भामधील रोजगार प्लस ज्यांनी सक्सेसफुली हे पर्यटन क्षेत्राबद्दल काम केलेलं आहे तर त्यांची सुद्धा मुलाखती होणार आहेत, चर्चासत्र होणार आहे. आणखी त्यामधून बऱ्याच विषयावरती क्षेत्रात इन्फॉर्मेशन लोकांना मिळणार आहे आणि हा पर्यटन महोत्सव 4था असल्यामुळे मागील 3 वर्षाचा अनुभव या 4थ्या वर्षासाठी खूपच पूरक मिळत आहे आणि त्याची व्याप्ती पण वाढत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात PMPML तर्फे पुण्यात लवकरच डबल डेकर बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून या बसची चाचणी नुकतीच कात्रज डेपो परिसरात करण्यात आली. दुमजली आकाराच्या 85 प्रवाशांची क्षमता असलेल्या या बसमध्ये 60 प्रवासी बसून तर 25 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. या डबल डेकर बस संपूर्ण वातानुकूलित आणि विजेच्या बॅटरीवर चालणाऱ्या असून पहिल्या टप्प्यात 10 बस PMPMLच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. PMPMLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, डबल डेकर पुण्यामध्ये आणण्याचा जो उद्देश आहे तो पुण्यामध्ये अरुंद रस्ते आहेत आणि IT पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर PMPLचे जे प्रवासी आहेत ते आहेत. उदाहरणार्थ हिंजवडी, खराडी, मगरपट्टा या भागातून जवळपास 1 लाख कर्मचारी आहेत. रांजणगाव चाकणमध्ये 40 ते 35 हजार कर्मचारी आहेत. तर ह्या कर्मचाऱ्यांना ज्या IT कर्मचारी आहेत आणि जिथं आपल्याला काही अडथळा येणार नाही तिथं आपण एकाच वेळेस जर 50च्या ऐवजी 85 ते 100 प्रवासी नेणार असू तर सगळ्यांनाच त्या प्रवाशांना सुलभ होईल. त्याच्यामध्ये सेवा सुधारली गेली पाहिजे, चांगली उत्तम सेवा मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ या डबल डेकरमध्ये आपण जर वायफाय दिला तर तो सगळ्यात चांगला राहील IT कर्मचाऱ्यांना. म्हणजे ते आपण जे म्हणतो ट्रॅफिकमध्ये अडकलो तर त्या वेळेचा ते सदुपयोग करू शकतील. हा पण आमचा त्याच्यामागे उद्देश आहे की या बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून द्यावी. पुणेकरांना आता ही टेस्ट रन झाल्यानंतर यशस्वी झाली तर आम्ही त्या बसेस नक्कीच PMPLच्या ताफ्यामध्ये समाविष्ट करू. गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्यातर्फे संयुक्तपणे दिल्या जाणाऱ्या स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराचं नुकतंच पुण्यात वितरण करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तालवादक पंडित रामदास पळसुले यांना ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉक्टर अजय पोहनकर आणि सुप्रसिद्ध लेखक विचारवंत अच्युत गोडबोले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 50,000 रुपये रोख, शाल आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. डॉक्टर प्रभा अत्रे यांचा मला सहवास लाभला होता. किराणा घराण्याव्यतिरिक्त त्यांचं शास्त्रीय संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे असं नमूद करत अच्युत गोडबोले म्हणाले, प्रभा अत्रे यांच्या बरोबर मी काही काळ घालवला होता. म्हणजे मी 2 त्यांचे इंटरव्ह्यूज पण घेतले होते, एकदा डोंबिवलीला वगैरे, आणि त्यांचं गाणं मला खूप आवडायचं. आता सांगितलं त्याप्रमाणे किराणा घराणा सोडून त्यांनी इतरही अनेक घराण्यांच्या मध्ये त्यांनी बरंच काम केलेलं आहे. माझी खरं अनेक गायकांबरोबर बऱ्यापैकी ओळख होती, प्रवास केलेला आहे.
भीमसेनांबरोबर प्रवास केलाय, दशरथांबरोबर प्रवास केलाय. वसंतरावांबरोबर माझी ओळख होती. एकदा वसंतराव म्हणाले, त्यांच्या 2 नाटकांमध्ये मी गेलो होतो. तर म्हणजे अच्युत, मी तुला एक गंमत सांगतो. म्हणजे आपले मतभेद का होतात किंवा वाद का होतात, तर म्हणे आपल्या आयुष्याकडे बघण्याची पर्स्पेक्टिव्ह वेगळी असतात. म्हणलं म्हणजे काय, तर ते म्हणाले त्याचं असं झालं की मी एकदा माझं गाणं होतं आणि पुण्याला गाणं होतं. तर पुण्याला म्हणे सगळ्या गोष्टीची बचत, त्यामुळे त्याला वेळेची बचत करायची होती. ते माझं गाणं चालू होतं, त्याचवेळी हॉलची डागडुजी पण त्याचवेळी चालू होतं. तर माझा आलाप चालू झाले, वरनं सुतार ठकठक ठकठक करतोय. माझ्या ताना चालू झाल्या तेव्हा स्वतःने आणखीन पुन्हा ठकठक चालू केली. शेवटी मी म्हणे गाणं थांबवलं आणि मी सुताराकडे बघायला लागलो. सुताराने आपली ठकठक थांबवली आणि तो माझ्याकडे बघायला लागला. आणि सगळे श्रोते एकदा सुताराकडे बघतात, माझ्याकडे बघतात, सुताराकडे बघतात, माझ्याकडे बघतात. सगळी सस्पेन्स म्हणे काय होणार वगैरे. आणि तू आपली पर्स्पेक्टिव्ह कशी वेगळी असतात म्हणे की तो सस्पेन्स भग्न करत तो सुतार खाली बघून माझ्याकडे बघून ओरडला, अहो तुम्ही थांबलात कशाला, तुमचा मला काही त्रास होत नाही म्हणे. त्यानंतर मी हसायला लागलो. म्हणजे अच्युत तू हसतोच ते चूक आहे म्हणे. कारण मी हा करून जातो तरी काय होतं का, काय होतं, सुतार ठकठक करून खुर्च्या टेबला बनतात ना म्हणे, पण आपण त्यालाच हसतो. असं वसंतरावची फार मजा सगळे असायची. ते सगळे मला दिवस आठवत आहेत. डॉक्टर प्रभा अत्रे आणि माझा 50 वर्षांहून अधिक काळचा अनुबंध होता. पंडित रामदास पळसुले उत्तम वादन करत असून पुढील पिढी घडवत आहेत, असं मनोगत अध्यक्षपदावरून बोलताना पंडित अजय पोहनकर यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, खूप छान वाटलं की प्रभाताईंनी यासाठी म्हटलं कारण माझं त्यांचं कमीत कमी 50 वर्ष कमीत कमी सांगतं. जेव्हा कुमार अजय पोहनकर, कुमारी प्रभात्रे तेव्हापासून त्यांची ओळख आहे. आणि आमचे धर्माधिकारी काका ते इतकं चांगलं काम केलं त्यांनी. आणि रामदास हा इतका छान वाजवतोय. आणि आमचे तालयोगी पंडित सुरेश तळवलकर त्यांचा अतिशय लाडका शिष्य आहे. आणि त्यांचं एक आहे की सर्व शिष्यांना मुलासारखंच ते शिकवलंय. आज आपण मला बोलवलं, खूप छान वाटलं मला. पुरस्कार सोहळ्यानिमित्त विशेष सांगीतिक मैफिलीचं आयोजनही करण्यात आलं होतं. डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या आवडत्या मारवा रागातील धून पंडित पोहनकर यांनी याप्रसंगी रसिकांना ऐकवली. स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या नावानं मिळालेला पुरस्कार म्हणजे समृद्ध भारतीय संगीत परंपरा आणि माझ्या कार्याची सांगड घालणारा अमूल्य सन्मान आहे, असं मत तालवादक पंडित रामदास पळसुले यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केलं. ते म्हणाले, ज्या पुरस्कारासाठी ज्यांनी मला पात्र मानले त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि अतिशय आनंदाची गोष्ट मला की हा पुरस्कार मला पंडित अजय पोहनकरजी यांच्या हस्ते मिळाला. त्यामुळे त्याचं महत्व अजून द्विगुणित होत आहे. हा पुरस्कार मिळणे म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेशी माझ्या कार्याशी सांगड घालणारा अमूल्य सन्मान आहे. भारतीय संगीतातील तेजस्वी तारा असलेल्या डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या नावाशी जोडलेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. डॉक्टर प्रभा अत्रे या शास्त्रीय संगीतामधील युगप्रवर्तक कलाकार होत्या. त्यांचे नाव उच्चारले की शास्त्रशुद्धता, साधना आणि नवनिर्मिती या तिन्ही गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यांच्या आवाजातील माधुर्य, रागाची शुद्धता, प्रयोगशीलतेची दृष्टी आणि प्रगल्भ विचार यामुळे त्यांनी संपूर्ण जगभर भारतीय शास्त्रीय संगीतालाच नवा आयाम दिला. प्रभाताई या केवळ गायिकाच नव्हत्या तर भारतीय संगीत विश्वातील एक संपूर्ण विद्यापीठच होत्या. किराणा घराण्याची परंपरा जपत त्यात त्यांनी आपले नवे विचार मिसळले आणि शास्त्रीय संगीताला एक वेगळी ओळख दिली. प्रभाताई या एक संशोधक, लेखिका आणि प्रभावी गुरु देखील होत्या. त्यांनी आपल्या साधनेने भारतीय संगीताला जितके समृद्ध केले आहे तितकेच भारतीय संगीत पुढच्या पिढ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पण अथक परिश्रम घेतले. अनेक विद्यार्थ्यांना घडवून त्यांनी भारतीय संगीताची परंपरा पुढे नेली. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन केलं शिवराज सणस, सीमा चोरडिया आणि योगेश रांगणेकर यांनी. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.